काय मग, कशी दिसते आपली प्रॉन्स तवा मसाला? सुंदर ना? एक नंबर. चव पण तिची एक नंबरच आहे हा. इतकी सुंदर लागते, खूप छान. ती तुम्ही असं नाही का मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे तसे व्हेरिएशन सुद्धा करू शकता तुम्ही. मी सांगितलेलं आहे पुढे तुम्हाला. चला मग पाहूया आता मस्तपैकी कोलंबी तवा मसाला. त्यासाठी मी लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक, कोथिंबीर यांची पेस्ट करून घेते. तुम्हाला हिरवी मिरची घ्यायची असेल तर घेऊ शकता. मी इथे साफ केलेले कोलंबी घेतलेले आहे आणि त्यामध्ये जो आपण हिरवा मसाला आता वाटून घेतला ना तो घेतलेला आहे. मीठ, हळद आणि कोकम आगळ घेतलेला आहे. ह्या ठिकाणी जर तुमच्याजवळ कोकम आगळ नसेल तर चिंचेचा कोळ घेऊ शकता. इतकं लक्षात ठेवा की हा कोकम आगळ आंबट असतो. आणि हे सगळं आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊया. एकीकडे मी तव्यामध्ये तेल गरम करत ठेवते. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. हा कांदा चांगला परतून घेऊया आपण. तुम्हाला जर लांब कांदा कापून घ्यायचा असेल तर लांब सुद्धा कापू शकता. मी मीडियम बारीक कापलेला आहे, बारीक चिरलेला आहे कांदा. आता आपण त्याला चांगलं परतून घेऊया. थोडं ठेचून टाकते. जर तुम्हाला ठेचून नसेल टाकायचा, पूर्ण अख्खे टाकायचे असतील तरी चालतील. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण परतून घेऊया. ह्या लसणाच्या पाकळ्यांना ना टेस्ट खूप छान येते. आता गुलाबी रंगावर आपला कांदा परतून झालेला आहे. आता ह्यात आपण जो हिरवं वाटण तयार केलेलं तो घालून घेतोय आपण. यातलं थोडं वाटण आपण मॅरिनेशनला वापरलेलं आणि आता थोडं राहिलेलं आपण कांद्यामध्ये घालणार आहोत. आपण चांगलं परतून घेऊया हिरवं वाटण सुद्धा कांद्यामध्ये. 2 मिनटं आपले परतून झालेले आहेत. हिरवं वाटण टाकून आपण जो कांद्यामध्ये परतलं आहे ते 2 मिनटं तरी असं 2 ते 3 मिनटं आपण परतून घ्यायचं आहे. मी आता इथे आमचा आगरी कोळी मसाला घालते. आगरी कोळी मसाला घेतलेला आहे मी. त्यात आता मी हळद आणि थोडंसं गरम मसाला घालते. ह्या ठिकाणी जर तुम्हाला आगरी कोळी मसाला जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तुमच्याजवळ असलेला मालवणी मसाला घालू शकता इथे, किंवा तुमच्या घरात जोही मसाला असेल तुमचा घरगुती तो मसाला तुम्ही इथे वापरू शकता. ती टेस्ट याच्यामध्ये येणार. जर तुमच्याकडे हा कोणताच मसाला नसेल घरामध्ये तर तुम्ही 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे तिखट लाल मिरची पावडर टाकायची, धणा पावडर 1 चमचा घ्यायचं, गरम मसाला आणि थोडंसं आपल्याला हळद घ्यायची. हे टाकून तुम्ही बनवू शकता. आता हे मसाला थोडासा गरम पाणी टाकून मी शिजवून घेतलेला आहे. त्यात आता मी 1 टोमॅटो टाकते. हा टोमॅटो तुम्ही प्युरी करून सुद्धा टाकू शकते. मी बारीक चॉप करून टाकलेला आहे. टोमॅटोनी कसं एक खूप छान टेस्ट येते. आता आपण हा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत चांगला परतून घेऊया. थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपण. मीठ घालून झालं की परत थोडंसं परताव. बघा तुम्ही पाहू शकता जसं आपला टोमॅटो चांगला शिजत चाललं आहे, आपले मसाले शिजत चाललेले आहेत, बाजूनी थोडं थोडं तेल सुटत चाललेलं आहे. आता आपला मसाले शिजलेले आहेत आणि आपण मॅरिनेट केलेली कोलंबी त्यात घालून घेऊया आणि मीडियम हाय फ्लेमवर चांगलं शिजवून घेऊया आपण कोलंबी. परतत थोडी परतत शिजवून घ्यायची. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये. आणि कशी झाली ते सुद्धा सांगा, कमेंट करा. आणि आता थोडं पाणी टाकू आपण. मला थोडं असं, आता तुम्हाला जसं हवे असेल
आता एकदम सुक्की हवी असेल तुम्हाला, एकदम लटपटीशी, तर खूप सुकवायची. जर तुम्हाला असं थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर थोडी ग्रेव्ही करून ठेवा तुम्ही. तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही करू शकता. एकदम सुक्की करायची असेल तर तुम्ही सुक्कीसुद्धा करू शकता. मी थोडीशी अशी, थोडी एकदम जास्त नाही, थोडीशी अशी किंचित अशी कोलंबीला राहील अशी थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहे. मीडियम हाय फ्लेमवर आपण कोलंबी फ्राय करून घेतो आहे. चांगलं मस्तपैकी तुम्ही पाहू शकता, मीडियम हाय फ्लेम आहे. आता आपली जी थोडं ग्रेव्ही होती ना, ती कमी होत चाललेली आहे, तेल सुटत चाललेलं आहे, मसाला चांगला शिजत चाललेला आहे, त्याचबरोबर आपली कोलंबीसुद्धा शिजते आहे. एकदम सुक्की जर तुम्हाला करायची असेल तर तशीसुद्धा करू शकता. एकदम छान लागते ती. मला पण खूप आवडते तशी, खूप सुक्की. पण सध्या आज मला जास्त सुक्की नको आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही करा. आता कोथिंबीर टाकून घेतो आहे आपण. अशीच हाय फ्लेमवर आपण परतत तिला शिजवून घेऊया. खूप छान सुगंध सुटला आहे, माझ्या पूर्ण घरामध्ये सुगंध सुटलेला आहे. आपला प्रॉन्स तवा मसाला म्हणजेच कोलंबी तवा मसाला तयार झालेला आहे. ह्यात मी एक छोटीशी ट्रिक वापरते. थोडंसं आपलं घरगुती तूप किंवा तुम्ही विकतचं असेल तरी चालेल, तूप म्हणजेच घी जो आहे ना, तो मी गरम करून त्याच्यावरती टाकते. त्याच्याने ना एक चांगला मस्त फ्लेवर येतो आणि एक वेगळीच टेस्ट येते आणि खूप छान लागतो. आणि कोथिंबीर टाकून घेते. आपला तवा मसाला तयार आहे. कसं दिसतंय ना, छान टेम्पटिंग असं. मग चला पुढच्या अशाच चांगल्या रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि माझी पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी थँक्यू. आणि तुम्ही घरी जेव्हा बनवतील त्यानंतर कमेंट करायला विसरू नका. मला कमेंट करून सांगा कशी